नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलाय आणि नागपंचमी विशेष हा भाग असणार आहे. यात पाहायला मिळतंय की पार्थ आणि काव्या हे आता एकमेकांशी मनापासून जुळवून घेत आहेत. काव्या पार्थ आनंदी कसे राहतील याची, तर पार्थ काव्या आता फक्त त्यांच्या अभ्यासावर कसे लक्ष देईल, या आयुष्यात अशा यशस्वी होईल याची काळजी घेत आहे. काव्या अभ्यास करत असते तेव्हा मालिनी काकू रूम मध्ये येते आणि काव्याला म्हणते की काव्या, तुझ्या लक्षात आहे का उद्या काय आहे? तेव्हा काव्या म्हणते की नाही काकू, काय आहे उद्या? तेव्हा मालिनी म्हणते, काव्या, उद्या नागपंचमी आहे, त्यामुळे आपल्याला उद्या महादेवाच्या मंदिरामध्ये जावं लागणार आहे पूजेसाठी. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आणि आवरून तयार हो. तर आता आणि हो, तुझा उपवासही असेल. तेव्हा काव्या म्हणते, हो चालेल काकू, मी सकाळी उद्या लवकर आवरून ठेवीन आणि उपवासही धरेल. तर आता मालिनी काकू म्हणते की चालेल, तू अभ्यास कर, मी आता नंदिनीलाही सांगते. तर आता दुसऱ्या दिवशी मालिनी काकू, नंदिनी आणि काव्या तिघेही जणी आवरून सकाळी लवकर महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी जात असतात. तेव्हा मालिनी काकू पार्थला म्हणते की पार्थ, आम्हाला मंदिरामध्ये सोडायला येशील का? तर मित्रांनो, पार्थही त्यांच्यासोबत जातो. मग मालिनी काकू त्याला काव्यासोबत जोडीने पूजा करायला लावते. तेव्हा पार्थ काव्यासोबत पूजा करतो. पूजा झाल्यानंतर काव्या मंदिरातच पार्थला म्हणते, पार्थ, आपण आपल्या नात्याला एक संधी द्यायला हवी. मला तुमच्यासारखा जोडीदार मिळणं हे माझं नशीब मानते. आपल्याला काका काकूंना दुखवायचे नसेल तर आपण आपल्या नात्याला एक संधी देऊ शकतो ना. तसे आपल्याकडे 6 महिने आहेत. 6 महिन्यात मलाही तुमची सवय होईल आणि तुम्हालाही माझी. कदाचित मीही तुमच्या प्रेमात पडेल. पार्थ मनातच म्हणतो की मला तुमची सवय आत्ताच झाली आहे काव्या, मी तुम्हाला कसं सांगू. आता पार्थ काव्याला म्हणतो, चालेल, आपण तसंही करून बघूया. पुढे जरी असं वाटायला नको की आपण आपल्या नात्याला संधी दिली नाही. तर आता काव्य आणि पार्थ त्यांच्यातील नात्याला महादेवाच्या साक्षीने एक नवी संधी देताना दिसणार आहे. तर तुम्ही हे पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.